चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना होणार आहे। मित्रांनो, काल झालेल्या सामन्यात मी आपणास ट्रम्प कार्ड प्लेयर सांगितले होते, तरी सर्व ट्रम्प कार्ड प्लेयर्सनी परफॉर्मन्स केला आहे। व्यंकटेश अय्यर, नुवान थोसारा यास मी आपणास आपल्या टीममध्ये घेण्यास सांगितले होते आणि त्यांनी परफॉर्मन्ससुद्धा केला। तर ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण असेच प्लेयर्स पाहणार आहे आणि अशीच माहिती भेटणार आहे आपल्याला। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर। मित्रांनो, या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती, ड्रीम 11चे मराठी प्रिडिक्शन करत असतो। तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो, आज गुजरात टायटन्स आणि RCB या दोन्ही टीमांच्यामध्ये सामना खेळवला जाणार आहे। हा सामना बेंगळुरू या ग्राउंडवर खेळवला जाणार आहे। तेथील ग्राउंड बॅटिंग फ्रेंडली आहे। ते मैदान छोटे मैदान आहे, तर त्या ग्राउंडचा ॲव्हरेज स्कोर 190-200 आहे। तर आज त्या ग्राउंडवरती 200च्या आसपास आपल्याला स्कोर पाहायला भेटेल। तर मित्रांनो, आपण पाहूया ड्रीम 11 टीम आपल्यास कशी बनवायची आहे, कोणकोणते ट्रम्प कार्ड प्लेयर होणार आहेत। सर्वात प्रथम आपण ट्रम्प कार्ड प्लेयर कोण होणार आहेत या मॅचसाठी पाहूया। मित्रांनो, ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणजे ज्याचे सिलेक्शन पर्सेंटेज 30% कमी आहे असे प्लेयर्स, आणि प्रत्येक ड्रीम टीममध्ये 2-3 प्लेयर्स असे येतातच। काल नुवान थोसारा, व्यंकटेश अय्यर हे प्लेयर्स मी आपणास घेण्यास सांगितले होते आणि त्यांनी परफॉर्मन्ससुद्धा केला। तर आज पाहूया आपण ट्रम्प कार्ड प्लेयर कोण कोण आहेत। डेव्हिड मिलर, ऑलराऊंडरमध्ये उमर जाई, राहुल तेवातिया, शाहरुख खान, यश सिंग, नूर अहमद, संदीप वारियर, साई किशोर आणि करण शर्मा हे ट्रम्प कार्ड प्लेयर आहेत। तर कोणाला कोणत्या केसमध्ये ट्राय करायचे? डेव्हिड मिलरला आज आपण ट्राय करू शकता। 100% आज डेव्हिड मिलर चालेल। 43 रन्स आपल्यासाठी करून देईल। उमर जाई, गुजरात टायटन्सची प्रथम बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता। राहुल तेवातिया, गुजरात टायटन्सची सेकंड बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता। शाहरुख खान मागील मॅचमध्ये आपणास मी सांगितले होते तो परफॉर्मन्स करेल आणि त्यांनी चांगली खेळ केली। तर आज सुद्धा शाहरुख खान गुजरात टायटन्सची प्रथम बॅटिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता। यश सिंग 2-3 ओव्हर बॉलिंग करतो आणि बॅटिंगने सुद्धा आपल्यासाठी पॉईंट देईल। तर बेंगलोरच्या सेकंड बॉलच्या केसमध्ये आपल्यासाठी चांगला पर्याय असेल। नूर अहमद, गुजरात टायटन्सची सेकंड बॉलिंग असेल तर त्याला आपण ट्राय करा। संदीप वारियर, गुजरात टायटन्सच्या पहिल्या बॉलिंगच्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता। साई किशोर, गुजरात टायटन्सच्या सेकंड बॉलिंगच्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता। करण शर्मा, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची सेकंड बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता। तर मित्रांनो, हे झाले ट्रम्प प्लेयर कोणत्या कंडिशनमध्ये कोणाला घ्यायचे। तर मी आपणास 3-4 प्लेयर्स आज असे सांगणार आहे जे आज परफॉर्मन्स करतील। डेव्हिड मिलर, संदीप वारियर आणि करण शर्मा हे 3 प्लेयर्स आज आपल्यासाठी इम्पॉर्टंट ठरणार आहेत। या 3 प्लेयर्सला आपण आजच्या टीममध्ये ट्राय करू शकता। आणि साई किशोर हे 3-4 प्लेयर्स आज आपल्या टीममध्ये आपण ट्राय करा। तर ट्राय करून ग्रँड लीग टीम बनवा, आपली रँक चांगली येईल। तर मित्रांनो, आता आपण पाहूया स्मॉल लीगची टीम आपणास कशी बनवायची आहे। स्मॉल लीगमध्ये कोणाला घ्यायचे, कोणाला ड्रॉप करायचे। स्मॉल लीगमध्ये दिनेश कार्तिक, वृद्धिमान साहा, शुभमन गिल, फॅफ डु प्लेसिस, विराट कोहली, साई सुदर्शन। डेव्हिड मिलरला आपण गुजरातची पहिली बॅटिंग असेल त्या केसमध्ये ट्राय करू शकता। रजत पाटील सुद्धा आपल्यासाठी चांगला पर्याय असणार आहे। विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरन ग्रीन। बॉलिंगमध्ये रशीद खान आणि मोहम्मद सिराज। मोहित शर्माला गुजरात टायटन्सची प्रथम बॉलिंग असेल त्या केसमध्ये ट्राय करू शकता। तर मित्रांनो, अशी असेल आपली स्मॉल लीगची टीम। आपणास आमची स्मॉल लीगची टीम फायनल टीम पाहिजे असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलवर मिळते। तर डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, तेथून आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। यामध्ये आपण कॅप्टन करणार आहोत विल जॅक्स, शुभमन गिल, ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली हे 4 आपल्यासाठी पर्याय आहेत। तर साई सुदर्शनला आपण थोडी रिस्क घेऊन कॅप्टन करू शकता, तो चांगला फॉर्ममध्ये आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या मराठी बांधवांपर्यंत शेअर करा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र।